नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी स्ट्रीट स्टाईल व्हेज फ्राईड राईस। तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। तर मी इथे घेतलेला आहे बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कांद्याची पात, बारीक कापलेला कोबी, त्यानंतर बारीक कापलेली फरसबी घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेलं आहे। तर या फ्राईड राईसमध्ये लागणाऱ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। या सर्व भाज्या बारीक करण्यासाठी मी इथे अगारोचं हे मिनी इलेक्ट्रिक चॉपर घेतलेलं आहे। हे चॉपर खूप हेल्पफुल आहे। हे मी वापरल्यानंतर याचे रिव्ह्यू मी देत आहे। याची ॲड पाहिली होती, तर मी हे आणलेलं आहे आणि यूजही केलेलं आहे। त्यानंतरच मी तुम्हाला हे सांगते की एका बटनमध्ये अगदी बारीक कापलं जातं। तर खास करून आलं आणि लसूण यामध्ये खूप बारीक कापलं जातं, तुम्ही पाहू शकता। तर याला आपण फक्त चार्ज करून घ्यायचं आहे आणि वरची मोटर जी आहे ती आपल्याला वॉश नाही करायची आहे। खाली आपण यामध्ये चॉप करणार आहोत तेच फक्त आपल्याला वॉश करायचं आहे आणि खूप इझिली हे खूप बारीक कापलं जातं, तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला हाताने बारीक करण्याची गरज नाही आहे। तर फ्राईड राईस करण्यासाठी पॅनमध्ये मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, लसूण घालायचं आहे, आलं घालायचं आहे। आपल्याला मोठ्या गॅसवरतीच हे सर्व जे आपण ॲड करणार आहोत भाज्या वगैरे त्या फ्राय करायच्या आहेत। त्यानंतर मी इथे कांदा घातलेला आहे, गाजर घालायचं आहे, फरसबी घालायची आहे, शिमला मिरची घालायची आहे, कोबी घालायची आहे, थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि या सर्व भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि स्ट्रीट स्टाईल आपण हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर 2 चमचे मी इथे शेजवान चटणी घातलेली आहे, थोडासा सोया सॉस घालायचा आहे, 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि थोडीशी काळी मिरी पूड घातलेली आहे। हे सर्व आपल्याला भाज्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर शिजवलेला भात यामध्ये घालायचा आहे। मी इथे बासमती राईस शिजवून घेतला होता आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कांद्याची पात घालायची आहे आणि हे सर्व आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस तयार होतो। बाहेर आपल्याला खाण्याची सुद्धा आवश्यकता नाही। तुम्ही सुद्धा हा फ्राईड राईस नक्की ट्राय करा।